राधानगरीचे रुग्णालय आजारी, भोंगळ कारभारामुळे गैरसोय. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र असलेले राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या आजारी पडल्याची अवस्था आहे. नियोजनाचा अभाव, बहुतांश कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, जबाबदारी ढकलण्याची वृत्ती आणि सेवेमधील ढिसाळपणामुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. हे ग्रामीण रुग्णालय परिसरातील रुग्णांसाठी एक महत्त्वाचं वरदान आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी विविध प्रकारच्या आणि अतिशय महत्त्वाच्या रुग्णसेवेसाठी अद्ययावत अशी यंत्रसामुग्री येथे पुरवली आहे. मात्र त्याचा सुयोग्य वापर करण्याचं नियोजन इथल्या सुस्त प्रशासनाला अद्यापही जमलं नाही. उद्घाटनाच्या 2 महिन्यानंतरही सोनोग्राफी मशीन कर्मचाऱ्यांविना बंदच असल्यानं रुग्णांना खाजगी सेवेचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. अनेकदा पेशंटना पूर्ण तपासणीपूर्वीच कोल्हापूरला पाठवण्याची तयारी करून काही अधिकारी आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रुग्णालयातूनच पुढे येत आहे. काही कर्मचारीच रुग्णालयात वेळेवर येत नसल्यानं रुग्णांना त्यांची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. औषध वितरण विभागाचे नियंत्रणाचे स्वरूप गंभीर असून विद्युत पुरवठा खंडित होणाऱ्या काळात शवविच्छेदन विभागात जनरेटरची सोय करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचं दिसतं. वैद्यकीय अधिकाऱ्याची उपस्थिती हा इथल्या संशोधनाचा विषय असून अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यातील अंतर्गत वादाचा फटकाही रुग्णसेवेला बसतोय. सर्वच प्रकारच्या रुग्णसेवेमध्ये कमालीचा ढिसाळपणा असून त्यांचा नाहक त्रास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सोसावा लागत आहे. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.